नमस्कार, मी प्रदीप जाधव. तुम्ही पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा. थार गावातील विजेचा प्रश्न सुटला. गावकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विजयभाऊ लहाने यांचे केले स्वागत. जालना प्रतिनिधी प्रदीप जाधव. जालना जिल्ह्यातील थार गावामध्ये मागील 2 महिन्यापासून वीज खंडित होती. या संदर्भात गावकऱ्यांनी अनेक वेळा स्थानिक आमदार व कार्यकर्त्यांना कळूनही विजेचा प्रश्न सुटत नव्हता. अखेर ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजयभाऊ लहाने यांच्याकडे धाव घेतली. विजयभाऊ लहाने यांनी तत्काळ पुढाकार घेतल्याने अवघ्या 2 तासात विजेचा प्रश्न मार्गी लागला आणि थार गावात पुन्हा वीज पुरवठा सुरू झाला. या कामगिरीबद्दल गावकऱ्यांनी विजयभाऊ लहाने यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते व युवा जिल्हा अध्यक्ष विजयभाऊ लहाने, जिल्हा उपाध्यक्ष शेख लालाभाई, तालुका अध्यक्ष भानदास साळवे, अरुण गायकवाड, नंदापूरचे सरपंच दत्तू कुर्दने, गौतम खरात, वंचितचे नेते अंकुश गाडेकर, बालू वाहेकर, विलास गाडेकर, परमेश्वर कानुले, जालिंदर गाडेकर तसेच गावातील सरपंच मल्हारी पठाडे, चोखाजी जाधव, प्रदीप लहाने, कचरू मगरे, रघुनाथ पठाडे, नाना जाधव, अक्षय गाडेकर, भरत खरात, सचिन खरात, लहानू गाडेकर, पुंजराम खरात, सुधाकर वाहेकर, देवीचंद वाहेकर, मच्छिंद्र खरात व इतर गावकरी मंडळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी व्यक्त केले की वंचित बहुजन आघाडीने आमचा खरा प्रश्न सोडवला, त्यामुळे आम्हाला दिलासा मिळालेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा, तुमचा हक्काचा आवाज.